विनाशकाली विपरीत बुद्धी काय असते आणि अगदी कमी शब्दामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची उरलेली सेना याची लायकी कशी देवभावनं काढली हे आपल्याला ह्या व्हिडिओत मित्रांनो बघायचं आहे. पण जे आपण सुरुवातीला बोललो होतं त्याच्या अगदी पूरक ह्या सगळ्या प्रकरणावर अजून कुठली म्हण आहे का खाली कमेंट करा आणि सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बघा, मधल्या काळामध्ये 2019 मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली, फक्त कारण काय होतं? खुर्ची. ते नेहमी म्हणतात की मला खुर्ची नकोय, मला तो मोह नाही, पण त्या खुर्चीच्या मोहासाठीच उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस हिंदू मताला वाऱ्यावर सोडून त्यांनी काँग्रेसच्या पंक्तीमध्ये जाऊन बसले होते. आणि यामध्ये म्हणायचं कारण काय? त्याहून अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यावेळेसच आहे. आता नेहमी गद्दार गद्दार म्हणणारे त्यावेळेस या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी गद्दारी त्याने केली. मतं हिंदुत्वावरून हिंदूकडनं मागितले आणि जाऊन काँग्रेसची विचारसरणीच्या गळ्यामध्ये गळे घालून बसले ते उद्धव ठाकरे. वारंवार बोलायचे. बघा, त्याच मंचावरून एक महाराष्ट्राला राजकीय संस्कार लाभलेले आहेत, संस्कारित राजकारण हे चालायचं. पण यामध्ये कुठेतरी मिठाचे खडे काकाने पहिले टाकले आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या टोमण्याच्या भाषेतून, त्यांच्या अहंकारात्मक भाषेतून जे काही नवीन वाक्यप्रचार, नवीन काही गोष्टी महाराष्ट्राला मिळाल्या मराठी कोशामध्ये, हे वेगळ्याच. कारण त्या देवेंद्र फडणवीस नावाच्या एका जातीनं ब्राह्मण फक्त आहे, या एकाच गोष्टीवरनं तिकडनं शरद पवारांना रान पेटवलं. आणि ज्या गोष्टी शरद पवारांना शक्य होत नाही त्यांनी फक्त पिना मारून तिकडे राऊतांना आणि ठाकरे मंडळींना ह्या देवेंद्र फडणवीसावरती सोडलं. देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण, मग यांना नवीन नाव जोडलं अण्णाजी पंत. हे सगळी मंडळी आहे जी आज यांची पूर्ण फिपरी गुंग झाल्या ना लोकांच्या. आज हे बुमरँग झालेत ना सगळे, हेच ती मंडळी आहे. हीच ते 10 पैसेवाले 20 पैसेवाले आहेत. हेच वडापाववाले आहेत, तिचे मालक आहेत. त्या देवेंद्र फडणवीसांच्या बायकोवरनं त्यांना बोललं गेलं, आईवरनं, भावावरनं, मुलीवरनं, त्यांच्यावरनं, म्हणजे शरीरावर सुद्धा या लोकांनी बोललंय. इतका नीचपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेल्या मधल्या काळामध्ये. नेमकं राजकारणाचा वीट आम्हाला त्यावेळेस येऊ लागला होता. एका माणसाचं कर्म किंवा काम बघण्यापेक्षा त्याची लोक हे जात बघत होते आणि सांगतात आम्ही पुरोगामित्वाचा स्वीकार करतो. हे सगळी मंडळी आहे. आज ही मंडळी किंचित उरलेली आहे. यांची सेना ही शिल्लक फक्त उरलेली आहे. जी शिल्लक सेना आहे त्या शिल्लक सेनेमध्ये आता अजून काही घोटाळे होऊन ती सुद्धा पूर्ण डिस्मिस होऊन जाईल. आणि त्यामध्ये सुद्धा आता सध्या हाणामारी भांडणं चालू आहे. कारण काय? कारण बघा एकच, प्रियंकाबाईच्या अस्तित्वावरून त्या पक्षामध्ये जे काही वाद चाललेला आहे. आणि त्यामध्ये आता देवाभाऊला एक प्रश्न विचारला गेला मीडियाच्या माध्यमातून. तो प्रश्न असा होता की सध्या ठाकरेच्या मुलांना म्हणजे आदित्य ठाकरेंनी, युवराजांनी राऊतांचं कॉलर पकडलं. काय पकडलं त्या दिनगण काहीच नाही. पण अशा लोकांचं कॉलर पकडून काय फायदा होणार नाही. कॉलर पकडलं. आता कॉलर का पकडलं, का नाही, यात आपल्याला घुसायचं नाही. मग त्यावरती देवाभाऊला प्रश्न विचारला. त्यावेळेस भाऊचं उत्तर असं होतं, त्याचा पक्ष इतका लहान झालाय, तिकडे काय चालले लक्ष देण्या इतका वेळ नाही. अहो सिंपल, त्यांची 2 ते 3 वाक्य आहेत. ते वाक्य एवढे खोचक आहेत, ते वाक्य एवढे समर्पक आहेत, ते वाक्य एवढे अभ्यासपूर्ण आहेत. यातून जो गर्भित इशारा असतो तो अक्षरशः मिळतो. हे वाचण्यापूर्वी मला एक गोष्ट आठवली. कारण पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेस उद्धव ठाकरेंना देवभाऊ बोलले होते
त्यांना इकडं स्कोप नाही. म्हणजेच जर यांना परत यावं वाटलं तर इकडे त्यांना सध्या स्कोप नाही 2029 पर्यंत. हे तरी स्पष्ट बोललो होतं. म्हणजेच उद्धव ठाकरेंना तर देवभाऊ घेऊ शकत नाहीत आणि यायचे सगळे रस्ते ते राऊतांना बंद केलेले आहेत. मग हे कुठलीही 0% 0.0001% ही शाश्वती आहे. मग या ठिकाणी त्यांचा पक्ष इतका लहान झाला, तिकडे काय चालले लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आणि आपल्याच आपापसामध्ये मारो किंवा भांडू किंवा कॉलर पकडू किंवा झिंज्या एकमेकांच्या उपटो आणि त्यांना लखलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचं आहे. हे लहानसं वाक्य, पण हे वाक्य त्यांची लायकी मित्रांनो काढत आहे. म्हणजे आज अशी अवस्था आहे त्यांच्यामध्ये काही होऊ द्या, कुणाला याचं देणं काहीच नाही. महाराष्ट्राला सुद्धा काय पडलं नाही. आतापर्यंत राऊत बँड वाजवायचे की महाराष्ट्राच्या मनातील, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचं काय होईल, मराठीचं काय होईल, मुंबईचं काय होईल. आता ही ठाकरे परिवार, शिवसेना, शिल्लक सेना ही पूर्वी महाराष्ट्रापुरती होती, पण ती मुंबईपुरती आली. आता मुंबईपुरती राहून आता ती सध्या मातोश्री पुरती झालेली आहे. तर पाठीमागे राऊतच बोलले होते की मुंबई महानगरपालिका फक्त ठाकरेचा फॅमिली बिझनेस आहे म्हणून. म्हणजे या लोकांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही. आता या सगळ्यामध्ये एक अर्थ असा निघतो, देवभाऊचं शेवटचं वाक्य आम्हाला महाराष्ट्र चालवायचं आहे. आता त्यांच्या एका राज्यसभेच्या जागेवरून भांडणं झाल्याची माहिती समोर येते. उपाटाच्याच खासदारांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. असं आहे की आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंज्या उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे. का? कारण काय, हे लोक प्रचाराकरता किंवा कुठल्याही गोष्टी करता महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाहीत. मुख्यमंत्री होते तेव्हा हे मंत्रालयापर्यंत पोहोचू शकले नाही. हे घरातूनच सगळं काही मॅनेज करायचे. आणि त्यावरून सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, हे शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देणार होते. आता कुठला मुख्यमंत्री, कुठला कृषी मंत्री किंवा कुठला असा जगाच्या पाठीवर देश असा आहे किंवा ह्या सगळ्या लिबरलचा आवडीचा देश इराण म्हणा, पाकिस्तान म्हणा, तिथे तरी वर्क फ्रॉम होम शेतकऱ्याला आहे का हो? पण या ठिकाणी तो शोध लावला की शेतकऱ्याला सुद्धा, म्हणजे राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री सुद्धा राजकारभार हे फेसबुक लाईव्ह होऊन चालवतात आणि त्यांचे शेतकरी सुद्धा शेती ही ऑनलाईन करतात. हे परसेप्शन त्यांना त्यावेळेस आणायचं होतं का? मग हे असं महाराष्ट्र चालत नाही. महाराष्ट्र चालवण्यासाठी दारादारापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. जे पोचायची कामं ह्या काही काळामध्ये या सरकारने करून दाखवलंय. केंद्र सरकारनेही आणि राज्य सरकारनेही दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज भारतामधलं असं घर नाही त्या घरामध्ये गॅस नाही, असं घर नाही त्या घरात शौचालय नाही, असं घर नाही त्या घरामध्ये सध्या शांतता किंवा सुख किंवा त्या सर्व लोकांचं बँक अकाउंट नाही. प्रत्येक घरामध्ये दवाखाना फ्रीमध्ये आहे, राशन मिळतंय, सगळ्या सुख सुविधा आहेत. आणि खास म्हणजे एक प्रत्येक जो काही निर्णय घेतलाय तो स्त्रियांसाठी आहे. गॅस स्त्रियांसाठी आहे, त्यानंतर संडास बाथरूम स्त्रियांसाठीच आहे. गावोगावी महिलांचे खूप हाल व्हायचे पूर्वी. त्यानंतर जनधन योजना आणून त्याच्याद्वारे सगळ्यांचे अकाउंट कंपल्सरी काढले आणि आज प्रत्येक महिलांच्या अकाउंटला महिन्याला लाडक्या बहिणीचे पैसे पडतात. कारण आता ह्या महाराष्ट्रातील महिलांना पुरुषाकडे हात पसरायची गरज पडत नाही. अहो, कितपर्यंत तुमची सोय करून ठेवले हो. कारण ह्याला म्हणतात महाराष्ट्र चालवणे.
याला म्हणतात राजकारण करणे. टोमण्यावरून अहंकारावरून राजकारण चालत नसतं. फक्त द्वेष पसरतो आणि द्वेष पसरला समजून द्या द्वेषाची बरोबरी द्वेषच करू शकतो. कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे देवाहून धर्माहून श्रेष्ठ हे कर्म असतं. तुम्हाला एखाद्या वेळेस देव माफ करू शकतो, तुम्हाला धर्म माफ करू शकतं, पण कर्म कधीच कुणाला माफ करत नाही. आणि ते ह्यांचं कर्म टोमणे, कुणावरती आरोप लावणे, कुणाचा अपमान करणे, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी हे द्वेष पसरवणारे लोक, त्यांना पर्याय म्हणजे रिटर्न हे द्वेषच मिळाला लोकांचा. आणि हे पर्यायाने घरी बसलेत आणि घरी असं बसत नाहीत, हे कुणाची कॉलर पकडतात, भांडतात, झिंज्या ओढतात, हे चालू आहे. आणि हे बघायला आमच्या सरकारकडं वेळ नाही. आम्हाला लोकांचे काम करायचे, आम्हाला महाराष्ट्र सांभाळायचे, आम्हाला महाराष्ट्राकरता काम करायचे आहे. हे काही वाक्य आहेत, हे मनाला भिडतात मित्रांनो. आणि ह्या सगळ्यामधून याची कमी शब्दामध्ये देवभावना यांची लायकी दाखवली परत एक वेळेस. तुमचं एकूणच या सगळ्या विषयावरती मित्रांनो मत काय भरभरून व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, रामकृष्ण.